नमस्ते मुलांनो, आज आपण एक कविता शिकणार आहे. कशाची कविता आहे माहिती आहे? पावसाची. आता सध्या कोणता ऋतू आहे? ऋतू पावसाळा चालू आहे, हो की नाही? मग आपण मागे मागे पावसाच्या खूप वेगळ्या वेगळ्या कविता शिकलोय. आठवत आहेत ना पावसाच्या कविता? वेगळ्या वेगळ्या येरे येरे पावसा माहिती आहे तुम्हाला? आभाळ वाजलं धडाडधूम, ती पण कविता माहिती आहे. आणखीन अशा खूप कविता आहेत, हो की नाही? तुम्हाला आठवत आहेत ना? मग आता पावसाळा आहे पण पाऊसच येत नाही आहे, हो की नाही? मग आता एक आपण पावसाची कविता बघूया आणि मग बघूया पाऊस येतो का, पण बघूया ना. बरं, कवितेचं नाव काय आहे माहिती आहे? कवितेचं नाव आहे पडघमवरती टिपरी पडली. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पुस्तकात वाचायची कविता. आपण आधी एक एक कडवं वाचूया. तर आपण असं करूया, आधी मी तुम्हाला ही कविता ऐकवते, तुम्ही ऐका आणि मग बघा तुम्हाला कशी वाटते. ऐकायचा आवाज. मी म्हणणार आहे कविता. पडघमवरती टिपरी पडली, तडम तड तड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तड तड तडम. पडघमवरती टिपरी पडली, तडम तड तड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तड तड तडम. म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम, थेंबासोबत वीज कोसळे, कडाड कडम कडकड कडम. थेंबाभवती जलात उठती, तरंग थर थर तरंग, नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून. हो की नाही? ऐकली कविता सगळ्यांनी? परत एकदा म्हणूया. इथे एक शब्द लिहायचा राहिला, धरतीच्या रंध्रा रंध्रा. आपण इथे शब्द लिहूया. ओके, इथे जागा नाही आहे ना, ही ओळ इथे खाली आहे म्हणून मी इथे लिहिली. ठीक आहे, बरं परत एकदा म्हणते. ऐका ऐका, फक्त ऐकायचा आवाज. तालामध्ये म्हणायची कशी कविता ती आधी ऐकूया आणि मग ऐकल्यानंतर तुम्ही पण तुमच्या आईला म्हणून दाखवायची. पडघमवरती टिपरी पडली, तडम तड तड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तड तड तडम. म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम, थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. थेंबाभवती जलात उठती, तरंग थर थर तरंग, नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून. कशी आहे कविता? छान आहे की नाही? बघा, ह्या कवितेमध्ये ना वेगवेगळे आवाज आहेत. या कवितेमध्ये आवाज आहे. आवाज येतो की नाही? पाऊस पडतो तेव्हा कसा कसा आवाज येतो, कशा कशाचा आवाज येतो पाऊस पडतो तेव्हा? थेंब पडतात पावसाचे, मग पावसाचे थेंब खाली पाण्यात पडतात, जमिनीवर पडतात, किंवा घरांच्या वरती कौलांवर, घराचं कौल असतं की नाही, घराच्या कौलांवरती पण थेंब पडतात, त्याचा पण आवाज येतो. किंवा पाऊस पडायच्या आधी आकाशात वीज चमकते, त्याचा पण आवाज येतो, हो की नाही? ढग असे एकमेकांवर आपटतात, त्याचा आवाज येतो. आणखीन कशाचा आवाज येतो? पाऊस जोरात धो 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 पडत असेल, त्याचा पण आवाज येतो, हो की नाही? आणि पाण्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो पाण्यात, तेव्हा थेंब थेंब पडतो, त्याचा पण आवाज वेगळा असतो की नाही? असे वेगवेगळे आवाज येतात. असं त्या कवितेमध्ये आवाज पण दिलेले आहेत बघा. आणि मग तो आवाज कसा?
त्याचं वर्णन आहे. तो आवाज कसा येतो ते पण दिले. हा, पहिलं वाक्य बघा. पडघम वरती टिपरी पडली तडम तड तड तडम. पडघम म्हणजे काय माहितीये? पडघम पडघम म्हणजे एक वाद्य आहे. असं गोल आकाराचं वाद्य असं हे पाहिजे दाखवलंय. पडघम पुस्तकात पण आहे तुमच्या, हे पहा. हो की नाही? पडघम याला काय म्हणायचं? पडघम वाद्याचं नाव आहे. तसं अजून दुसरी वाद्य माहिती तुम्हाला? तबला, बरोबर, तबला आहे. किंवा ढोल, ढोल वाजवतो की नाही आपण? ढोल आहे. आपल्या शाळेत आहेत ना वेगवेगळी वाद्य, तसं ढोल हे पण एक वाद्य आहे. तबला आहे वाजवायचा. किंवा अजून वेगळी बरीच वाद्य आहेत. किंवा खंजिरी, तुम्ही खंजिरी वाजवता की नाही? खंजिरी ती पण आहे. हो की नाही? मग तसं हे पडघम पण एक वाद्य आहे. हां, चर्मवाद्य. मग हे एक वाद्य आहे. ह्याच्यावरती आवाज कशाने वाजवतात? हाताने वाजवतात? नाही, कशाने वाजवतात? टिपरी. याच्या काड्या आहेत ना, याला म्हणायचं टिपरी. आणि मग त्याला तेव्हा जेव्हा वाजवतो तेव्हा कसा आवाज येतो? तर कौलारावर थेंब टपोरे तडम तड तड तडम, त्याच्यासारखा आवाज येतो. या पडघम वाद्याचा आवाज कसा येतो? त्याच्यासारखा आवाज येतो. कौलारावर जेव्हा असे थेंब पडतात, पावसाचे थेंब. कसे? टपोरे. टपोरे म्हणजे कसे? मोठे मोठे. टपोरे थेंब म्हणजे मोठे मोठे थेंब पडतात. आधी बारीक बारीक असतो पाऊस आणि मग एकदम मोठे मोठे थेंब पडायला लागतात. हो की नाही? टपोरे म्हणजे मोठे मोठे थेंब पडतात. कौलारावर थेंब टपोरे तडम तड तड तडम. कसा आवाज येतो? तडम तडम तड 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 आवाज येतो की नाही? कौलांवरती. घरात आपण असतो आणि बाहेर पाऊस सुरू झाला, आता कोणाचं कौलारू घर असेल तर त्याच्यावर पाऊस पडतो, तेव्हा कसा आवाज येतो? तडतड 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 आवाज येतो की नाही? किंवा कोणाचं पत्र्याचं घर असतं, वरती पत्र्याचे कौलं असतात, छप्पर असतं, मग त्याच्यावर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कसा आवाज येतो? आपल्या शाळेमध्ये आपल्या बाहेर असं शेड लावलेलं आहे की नाही, मग त्याच्यावर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आवाज कसा येतो? वेगळा आवाज आहे की नाही? तडतड तडतड तड. कसा आवाज येतो? तडतड तडतड तडम तड तड तडम. बरं, आता पुढे काय म्हटलंय बघा. ना, अजून कसला आवाज येतो? आता ही कविता कोणी लिहिली आहे माहितीये? राजा ढाले हे जे कवी आहेत की नाही, त्यांनी लिहिली. आणि मग त्यांनी असा विचार केला आहे, त्यांना असं वाटलं की हा आवाज कशासारखा आहे, हा आवाज कशासारखा आहे, मग त्यांनी कविता लिहून काढली त्याच्यावर. बघा. म्हातारी हरभरे भरडते ढगात गड गड गडम. आता काय त्यांनी विचार केलाय? म्हातारी हरभरे भरडते. म्हातारी म्हणजे कोण असेल? आजी. आजी, म्हातारी म्हणजे आजी. हा, म्हातारी बाई. हा, आणि ती काय करते? हरभरे भरडते. तुमच्या गावाला, कोणाच्या गावाला? गावाला जातं आहे का? जातं असं गोल जातं असतं की नाही? जातं असं पाहिलंय तुम्ही? असं जातं. मग ह्याच्यात काय करतात? आई किंवा आजी काय करते? आजी त्याच्यामध्ये गहू वगैरे टाकते, तांदूळ किंवा गहू टाकते आणि असं 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 दळते की नाही? आणि मग असं दळताना आवाज कसा येतो? आवाज कसा येतो तसंच ते त्यांनी दिले. काय दळतात त्याच्यामध्ये? हरभरे म्हणजे चणे किंवा कडधान्याचं नाव आहे हरभरे. तुम्हाला माहिती आहे ना, चणे. मग हे हरभरे ह्याच्यात टाकून भरडते म्हणजे जाड जाड दळते असे. त्याच्यामध्ये दळताना आवाज कसा येतो? गड गड गडम. कसा आवाज येतो? गडगड 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 आवाज येतो. कळलं? हरभरे त्याच्यात टाकले की मग असं गडगड गडगड गडगड. कारण हे जातं कसं असतं? दगडाचं असतं की नाही? आणि मग ते जोरात असं करावं लागतं आणि मग त्याचा आवाज येतो ते करताना. तुम्ही ऐकलंय गावाला ऐकलंय? मग त्याला काय म्हटलं त्यांनी? म्हातारी हरभरे भरडते ढगात गड गड गडम. जसं काही ढग, आकाशामध्ये ढग, पाऊस यायच्या आधी, पाऊस येतो की नाही त्याच्या आधी काय होतं? आकाशात, वरती आकाशात आवाज येतो. गडगड गडगड गड आवाज येतो ना, ऐकलंय तुम्ही? पाऊस यायच्या आधी जेव्हा काळे काळे ढग आकाशात जमतात, मग तेव्हा कसा आवाज येतो? गड 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 गडगड आवाज येतो की नाही? मग त्याच्यासारखाच हा आवाज असतो. हरभरे भरडताना, जात्यावर हरभरे भरडताना कसा आवाज येतो? गडगड गडगड, तसा तो आवाज येतो. कळलं?
अशी त्यांनी विचार केला, कल्पना केली ही कवीनी, राजा ढाले या कवीने अशी कल्पना केली. पुढे काय म्हटलंय बघा. थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. आणि मग काय होतं, ढग जमतात आकाशात, काळे काळे ढग, आणि मग त्याचा आवाज येतो, गडम गडगड 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 आवाज येतो. आणि मग थोड्या वेळानंतर काय होतं, वीज चमकायला लागते, विजा चमकतात, कडकड कडकड कडकड. कशी, थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. काय होतं, पावसाचे थेंब थेंब यायला लागतात, आणि मग एक दोन असे थेंब पडायला लागतात, सुरुवात होते, आणि तेव्हा कडकड 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 वीज चमकते. कशी, लख्खन वीज चमकते. ओके नाही, मग त्याचा पण आवाज येतो, तुम्ही ऐकलाय, वीज चमकते, एकदम उजेड होतो, त्याच्यानंतर थोड्या वेळाने आवाज येतो. हो की नाही, तर कसा आवाज येतो, कडम कडकड कडम. त्या विजेचा आवाज कसा येतो, कडम कडकड कडम असा आवाज येतो विजेचा, कडकड कडकड कडकड. ऐकलंय, मग भीती वाटते ना. पुढे काय म्हटलंय बघा. थेंबा भवती जलात उठती, तरंग थर थर तरंग. आता पावसाचे थेंब पडतात, कुठे पडतात, खाली पाणी साचलेलं असतं त्याच्यात पडतात, कधी कधी जमिनीवर पडतात. हो की नाही. मग जल, जल म्हणजे काय, जलात म्हणजे कुठे, पाणी, जल म्हणजे पाणी, पाण्यामध्ये सगळं पाणी साचलेलं असतं, आणि मग त्याच्यामध्ये थेंब पडला. तुम्ही पाहिले कधी कधी पाण्यामध्ये जर आपण असं काही दगड असा टाकला पाण्यामध्ये, की काय होतं, असा दगड टाकल्यावर त्याच्या भोवती गोल 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 असे तरंग उठतात की नाही. हे पहा, असं समजा इकडे इकडे पाणी आहे, याच्यामध्ये आपण दगड टाकला, मग काय होतं, गोल गोल त्याच्या भोवती तरंग उठतात. हो की नाही, दगडाच्या भोवती. तसं पाण्यामध्ये पावसाचे थेंब पडले, टप टप टप, मग त्याच्या भोवती गोल 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 असे तरंग उठतात. हो की नाही, त्याला काय म्हणायचं, तरंग. थेंबा भोवती जलात उठती, थेंबाभोवती म्हणजे हा जो पाण्याचा थेंब, पावसाचा थेंब समजा हा पडला, ह्याला काय म्हणायचं, थेंब. थेंब ह्याच्यामध्ये पडला की मग काय होतं, ह्याच्या भोवती गोल 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 तरंग उठतात. गोल गोल तरंग उठतात की नाही थेंबाच्या भोवती. बघा इथे दाखवलंय, याच्यामध्ये चित्रामध्ये काय काय ठिकाणी दिसतंय बघा, गोल गोल तरंग दिसतात की नाही. तरंग, मग ते कसे उठतात, तरंग थर थर तरंग, असे हळू 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 गोल 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 तरंग दिसतात पाण्याच्या थेंबाच्या भोवती. नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. आणि मग असा पाऊस आला, पावसाला सुरुवात झाली की तुम्ही मुलं मुली काय करतात, बाहेर अंगणामध्ये मज्जा करतात, भिजायला जातात. हो की नाही, मला आवडतं ना भिजायला पावसात. सगळी मुलं आनंदाने नाचायला लागतात. हे पहा, हो की नाही, मग सगळी मुलं पावसात भिजतात, खेळतात, होळी करून सोडतात. मग त्याला काय म्हटलंय, अंगण नाचू लागले, नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. आणि मग सगळ्यांना पाऊस आला की खूप आनंद होतो. हो की नाही, खूप आवडतो पाऊस, सगळ्यांना आवडतो ना. तुम्हाला, पण यावर्षी आपल्याला पावसात जाता येत नाहीये का, कोरोनामुळे घरातच राहतोय आपण. हो की नाही, आपल्याला बाहेर जाता येत नाही, शाळा नाही, यावर्षी सहल पण होणार नाही पावसाळी. हो की नाही, आपण मागे मागे पावसात भिजायला जायचो ना दरवर्षी, यावर्षी नाही आपल्याला जाता येणार. हो की नाही. बघा पुढे काय म्हटलंय, पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून. पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून. आता काय होतं, पाऊस यायला सुरुवात होते, पाऊस पडायला सुरुवात होते. आधी थोडा थोडा होतो, मग जोरात येतो, आणि मग काय होतं, वारा पण सुटतो, मध्ये पाऊस येतो, मध्ये जोरात वारा सुटतो. हो की नाही, वारा सुटायला सुरुवात होते, आणि मग
झाडाची पानं, झाडाची पानं कशी ती पण अशी डोलायला लागतात. पान पान सळसळून, पान पान सळसळून म्हणजे काय, पानं हलायला लागतात. पानांना पण आनंद होतो, झाडांना पण आनंद होतो. जसा मुलांना आनंद होतो की नाही, तसा या झाडांना, प्राण्यांना, पक्ष्यांना सगळ्यांना आनंद होतो पाऊस आल्यावर. जसं तुम्हाला आनंद होतो तसं यांना पण आनंद होतो, हो की नाही. धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून. आणि मग धरती म्हणजे काय, धरती म्हणजे काय, धरती म्हणजे जमीन किंवा धरणी. ही जमीन आहे आपली, धरणी माता किंवा पृथ्वी आपली. ह्या जमिनीच्या कणाकणातून सगळ्या ह्याच्यातनं संगीत येतं. संगीत आले जुळून म्हणजे काय, सगळ्या ह्याच्यातनं आवाज यायला लागतात, वेगळे वेगळे. पावसाचा आवाज, झाडांचा आवाज, मुलांचा आवाज, आनंद, सगळ्यांना आनंद होतो, हो की नाही. मग समजली कविता? एकदा आपण वाचूया परत, बघा हा. आता मी तुम्हाला पुस्तक दाखवते, याच्याप्रमाणे वाचूया. पडघम वरती टिपरी पडली. पडघम वरती टिपरी पडली, तडम तड तड तडम. कौलारावर थेंब टपोरे, तडम तड तड तडम. म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम. थेंबासोबत वीज कोसळे, कडम कड कड कडम. थेंबा भवती जलात उठती, तरंग थर थर तरंग. नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून. धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून. पडगम वरती टिपरी पडली, तडम तड तड तडम. कौलारावर थेंब टपोरे, तडम तड तड तडम. कशी आहे कविता? छान आहे की नाही? मला खूप आवडली. आता तुम्ही जशी मी म्हटली आहे ना कविता, तशी तुम्ही बोलायची आहे कविता, गायची आहे कविता. तालामध्ये म्हणायची आहे. एकदा आपण तालात म्हणूया. पडघम वरती टिपरी पडली, तडम तड तड तडम. कौलारावर थेंब टपोरे, तडम तड तड तडम. म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम. थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. थेंबा भवती जलात उठती, तरंग थर थर तरंग. नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून. धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून. समजले? मग तुम्ही तालात म्हणायची कविता, ताल लावायचं कवितेला आणि छान गायची आहे कविता. सगळ्यांनी पाठ करायची आणि कविता वाचणार. छान आहे ना कविता? पडघम वरती टिपरी पडली. त्या पडघम वाद्यावर जेव्हा अशी अशी टिपरीने वाजवलं की कसा आवाज येतो, तसा जेव्हा कौलावर थेंब पडतात ना तेव्हा तसा आवाज येतो. समजलं? ठीक आहे, थांबूया. आणि मग या कवितेवरचे प्रश्न उत्तर पण सोडवायचे वहीमध्ये सोडवा. आईला विचारा, नाही समजलं तर मला विचारा. ठीक आहे, थांबूया आपण. ओके, बाय.